नमस्कार मित्रांनो, उत्तर प्रदेशचे पोलीस नेमकं कोणत्या चक्कीचं पीठ खातात असा प्रश्न मला पडलाय। कारण जी बातमी वाचली ती खरोखर थक्क करणारी आहे। उत्तर प्रदेशमध्ये 1 मेला मटिया मऊ नावाच्या गावामध्ये अबू साले गावामध्ये मटिया मऊ भाग आहे। अशी नावं मी कधी ऐकले नाही, पण तिथे एक उरूस भरला होता। त्या उरूसमध्ये एका 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं आणि त्यामुळे त्याची ओळख मी सांगत नाही, पण तुम्ही विचार करू शकता। आणि अपहरण करणारा कोण होता तर मेहनूर उर्फ सेहनूर, म्हणजे काय नाव आहेत माहिती नाही, पण मोइनुद्दीन नाव होतं त्याचं। आणि या माणसानी त्या 7 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले आणि मग त्याची हत्या करून त्याची बॉडी उसाच्या शेतामध्ये टाकून दिली। आणि आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्या मुलाच्या आईवडिलांकडनं 7 का 8 लाख रुपयाची खंडणी मागितली। आणि मग हे सगळं पोलिसांचं तपासचक्र सुरू झालं। नंतर त्यांच्या लक्षात आलं की जो संशयित आरोपी आहे त्याच्यावर 50,000चं इनाम आहे आणि तो 10-12 प्रकरणांमध्ये गुंतलेला आहे। आणि मग पुढची गोष्ट ती काय, कशी, केव्हा झाली हे काही तुम्ही आपला विचार करा, तुम्हाला गोष्ट कळेल, मी काही सांगत नाही। पण पोलिसांनी त्याला घेरलं, आधी हेरलं मग घेरलं, मग त्याला शरण यायला सांगितलं। मग त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला। पोलिसांनी परत त्या मोइनुद्दीनवर गोळीबार केला आणि एन्काउंटरमध्ये मोइनुद्दीनची हत्या करण्यात आली। म्हणजे एन्काउंटरमध्ये मारला गेला, हत्या केली आपण असं म्हणत नाही। आपण कायद्याच्या राज्यात राहतो आणि कायद्याच्या राज्यात पोलीस हत्या करत नाही। पोलिसांवर कोणीतरी गोळीबार करतो, एका पोलिसाच्या दंडाला जखम झाली आणि मग पोलिसांनी फायरिंग केली त्याच्यामध्ये। त्या सेहनूर जे काही नाव आहे त्याचं, मेहनूर उर्फ शेहनूर उर्फ मोइनुद्दीन कन्नौज, त्याचा एन्काउंटर झाला। आणि असा जेव्हा मोइनुद्दीनचा एन्काउंटर होतो तेव्हा देशातली पुरोगामी माध्यमं पिसाळणारच, आणि तसंच मग झालेलं आहे। आणि त्यामुळे लगेच इंडियन एक्सप्रेसनी शोधपत्रकारिता केली, कारण मोइनुद्दीनचा एन्काउंटर झाला तर शोधपत्रकारिता करायलाच हवी। तर त्यांनी शोधपत्रकारिता केली आणि त्यांनी असं शोधून काढलं की उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी 48 तासामध्ये 35 एन्काउंटर केले। 35 म्हणजे बघा, जवळजवळ दर 1.5 तासाला, दर 90 मिनिटाला एक एन्काउंटर। आणि जर त्याचे तपशील बघितलेत, आणि म्हणून मी ही इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे, तर कुठे कुठे झाले तर हरदोई, मथुरा, बरेली, गोंडा, इटावा, श्रावस्ती, लखीमपुर खेरी, मुझफ्फरनगर, शामली, वाराणसी, फतेहपूर, कौशंबी, अमरोहा, रायबरेली, जौनपूर, मऊ या ठिकाणी तब्बल 35 एन्काउंटर झाले। आणि त्याच्यामध्ये एकट्या मुझफ्फरनगरमध्ये 7 एन्काउंटर झाले। त्याच्यात 10 माणसं मारली गेली, 10 गुन्हेगार मारले गेले। आणि बाकीच्या याच्यामध्ये खास करून हरदोई, जौनपूर, वाराणसी, बरेली, लखीमपूर खेरी, रायबरेली इथे प्रत्येकी 2 एन्काउंटर झाले। 20 जणांना पोलिसांनी अटक केली। आणि त्यामुळे प्रश्न पडतो की असे उत्तर प्रदेशमध्ये एन्काउंटर वगैरे होतात कसे? तिथे काही कायद्याचं राज्य नाही आहे का? तिथे न्यायालय झोपले आहेत का की तिथे असे एन्काउंटर संशयित आरोपीला पकडून मग त्याच्याविरुद्ध जलद गतीने खटला चालवून मग त्याला न्यायालयात हजर करून मग त्याला शिक्षा करून, अर्थात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणात सगळे काही बलात्कार आणि किंवा लहान मुलांवरचे लैंगिक अत्याचाराची प्रकरणं नाही आहेत, काही त्यातली खंडणीखोरीची गोष्टी आहेत, काही गँग वॉर टाईपचे गुन्हे आहेत। आणि त्याच्यामुळे याचे सगळे तपशील या बातमीमध्ये दिलेले आहेत। पण यातले बरेच जण होते हे
गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या विरुद्ध आहेत. त्यातले काही जण आहेत, म्हणजे त्यातला एक धर्मवीर उर्फ लंबू आणि राजेंद्र उर्फ पप्पू हे राजस्थानमधून गुन्हे करून आले होते. त्यांचा मथुरामध्ये एन्काउंटर झाला. हार्दोईमध्ये बघायला गेलं तर तिथे पुन्हा पोलीस अशोक कुमार मीणा होते. ते हार्दोईमध्ये जे मी आत्ता सांगितलं ते झालं. त्या मोईनुद्दीनचा एन्काउंटर झाला. त्याच्यानंतर फतेपूरला पुन्हा 1 लाखाचं इनाम होतं आणि बबलू सिंगरूर याला अटक करण्यात आली. एकाला पायात गोळी मारण्यात आली. मुझफ्फरनगरमध्ये अमर गुड्डू त्यांना एन्काउंटर करण्यात आला. बाकी मी तपशिलात जात नाही, पण म्हणजे काय तर पोलिसांनी एन्काउंटर करतानाही अगदी सर्व धर्म समभाव बाळगलेला आहे. आणि तिथे असे गुन्हे झाले की असे एन्काउंटर होतात. तिथले आंतरराष्ट्रीय घंटातज्ञ, मानवाधिकार तज्ज्ञ, विवेकवादी, पर्यावरणवादी वगैरे सगळी मंडळी काय झोपलेली आहेत का? सगळ्या राज्याचं गंगाजल त्याच्यावर शिंपडलं गेल्यामुळे त्या राज्याची संवेदनशीलता वगैरेच हरवली आहे का? महाराष्ट्रात कशी खूप संवेदनशीलता असते, असं काही झालं की आपल्या इथे लोकांना खूप दुःख होतं. पण तिथे काही संवेदनशीलता वगैरे हरवले का पोलीस अशा प्रकारे कायदा हातात घेतात का? म्हणजे एकीकडे महाराष्ट्रातही अशा प्रकारचे एन्काउंटर व्हायचे आणि एन्काउंटर करूनच महाराष्ट्रातली गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी आहे ती संपुष्टात आली होती. आणि त्यामुळे त्याच्यानंतर महाराष्ट्रात अशा प्रकारचे एन्काउंटर करायची फारशी गरज पडत नाही. पण उत्तर प्रदेशमध्ये, जसं मी मागे एक व्हिडिओ केला होता त्याच्यात म्हटलं होतं, उत्तर प्रदेशमध्ये राजकारणाचं एवढं गुन्हेगारीकरण झालेलं आणि लोकसंख्या भरपूर आहे. 5-10 हजार रुपयासाठी लोक खून करायला, गुन्हे करायला तयार होतात. आणि अशा गुन्ह्यांना पोसणारं सरकार उत्तर प्रदेशमध्ये अनेक दशकं होतं. कुठलंही सरकार आलं तरी ते गुन्हेगारांना पोसायचं. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशची इमेज बदलण्यासाठी पोलिसांना फ्री हँड देण्यात आला. खास करून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला. आणि त्यांनी फ्री हँड दिल्यावर अशा प्रकारचे एन्काउंटर, पण 48 तासात 35 एन्काउंटर. मला खरंच आश्चर्य वाटतं की असं सगळं होत असताना तिकडचं न्यायालय वगैरे काय, तिथे काही सर्वोच्च वगैरे नाही की काय? जर काही इकडे असं काही झालं की लगेच सर्वोच्च पातळीवर त्याची दखल घेतली जाते. तिथे काही सगळे झोपलेले आहेत की काय? कल्पना नाही. पण त्यामुळे सामान्य लोक आहेत, त्यांना असं वाचलं की वाटतं अरे हे छान आहे, अशाच प्रकारे गुन्हेगारी संपवायला हवी. कारण उगाच ते मग अटक करा, कोर्टात जा, मग ते कोर्ट, खालचं कोर्ट, वरचं कोर्ट, मग राष्ट्रपती दयेचा अर्ज वगैरे वगैरे करत 40 वर्ष त्या माणसाची अशीच निघून जातात. आणि त्यामुळे हे सगळं झंझटच न ठेवता डायरेक्ट असं काही करणारा, म्हणजे किमान त्यातला बलात्कार, हत्या वगैरे अशा प्रकरणामध्ये शॉर्टकट आपण वापरायला हवं असं लोकांना वाटतं. आता एका संसदीय लोकशाही प्रणालीत घटना वगैरे आपण सगळं म्हणतो आणि त्याच्यामुळे पोलिसांनी जर गुन्हेगारासारखं वागलं तर मग पोलीस आणि गुन्हेगार याच्यात फरक का राहिला वगैरे. आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांचे हात कायद्याने बांधलेले असतात, त्यांनी कायद्यानुसार काम केलं पाहिजे. त्यांनी गुन्हे संशयित गुन्हेगारांना अटक केली पाहिजे. मग त्यांचा चौकशी करून न्यायालयीन कोठडी दिली पाहिजे. मग न्यायालयाने जलद गतीने काम करून त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे. आणि मग ही शिक्षा अंमलबजावणी करायला लागली आणि त्याच्यातही त्याला सुधारण्याची संधी वगैरे द्यायला पाहिजे, असं आदर्श लोकशाहीमध्ये मानलं जातं. पण उत्तर प्रदेशमध्ये बहुतेक रामराज्य आणण्यासाठी अशी आदर्श लोकशाही वगैरे त्याचा विचार फारसा केला जात नाही आहे. याच्यातनं उत्तर प्रदेश नेमकं कुठे जातं आहे असा प्रश्न आपल्याकडच्या पुरोगाम्यांना पडणं स्वाभाविक आहे. पण बातमी ऐकून, म्हणजे मला माहिती होतं की उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल अशा राज्यांमध्ये एन्काउंटर अधिक सर्रास होतात, पण एवढ्या मोठ्या संख्येने ते होत असतील हे माहिती नव्हतं. आणि त्या मोईनुद्दीननी मात्र ज्या प्रकारचा गुन्हा केला होता, लहान मुलगा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही परिवार, तो शेवटी लहान मुलगा आहे, त्याच्यावर जर अत्याचार करून त्याची हत्या केली असेल आणि वर खंडणीखोरी करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला, आणि वर पुन्हा पोलिसांवर गोळीबार केला असेल तर उत्तर प्रदेश पोलिसांचं अभिनंदन करण्याची गरज आहे. न्याय होणं जसं महत्त्वाचं आहे तसाच न्याय झाला असं सामान्य लोकांना वाटणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि
त्याची काळजी जर उत्तर प्रदेश पोलीस घेत असतील तर त्यांना त्रिवार, एकदाच नाही तर त्रिवार अभिनंदन करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. शब्दामधल्याही गोष्टी समजून घ्या, सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत, पण लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.